हॅलो 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 हॅलो. नमस्कार मंडळी. आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका या शक्तितुऱ्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच याच ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिवण दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना ही शायरी मानाचा मुद्रा. त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना ही शायरी मानाचा मुद्रा. याच ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांना ही शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला याच ठिकाणी शाखा जी आहे कलारंग प्रोडक्शनची, रत्नागिरीचा राजा, ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम यांना सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या या ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेल्या आहेत. इथं प्राजक्ताताई, सर्व माझे याच ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. याच ठिकाणी पुण्यातून ही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण याच ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून चालविसिया जीवाला तू दियात राहून. गोड वेह गातो भक्ती रसात आणि अवितो तुझला देवा तुझे गुण जावी सत्याचा हा मार्ग उभा पाठीशी स्वामी आमच्या उभा पाठीशी स्वामी आमच्या
पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती नावी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती नावी स्वर्ग आजवर त्यांची ही पुण्याई हो आजवर त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवागे दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवने अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही पहा अंतकरणातून देवनी आवाज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज पहा अंतकरणातून देवनी आवाज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज स्वामी भक्ताला नाही करीत नाराज लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान लावतन मन ध्यान सुखी देवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही विद्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राही गावी सत्याचा हा मार्ग
वस्ताद साजे वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे बंधुराज माझे शाहिरी विशाल रणात गाजे रणात गाजे बोला कंड हरिदास वैचा असो शाखा रत्नागिरीच्या राजाचा विजय असो तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आले सॉरी 1001 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद धन्यवाद तसेच रेवा म्हणे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले धन्यवाद काय म्हणे का बाईनं खदलं तुम्ही सांगताय म्हणून खदलं होतो नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीत खोदलं होतं मायचा गाव हा बापाचं नाव हा बाई आजारी आहे पण एवढ्या संकटाला मला वाटते 4 दिवस आजारी पडले होते पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिलेलं आहे आणि या स्टेजवर उभे आहेत. पण बाई तुमचा मनपूर्वक आभार पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागलाय आपण असं सोडत नाही बरोबर की नाही हो बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे माझ्याकडे लक्ष दे माझा बरोबर लक्ष असतो एकदा बाईना बोललो होतो बाई ओपनला भेटा तर बाई म्हणतात झोप ओपनला भेटा म्हणून सांगतो बाई हा तिकडनं देऊ नका स्माईल तुमच्या कानात असा उतीन ना वाईल सुरुवात करणार ह्यांचं कसं माहिती का पहिली बारी एवढीशी आहे म्हणजे गोगल काय पोटात पाय असं आहे एवढी काय मी त्यातली नवसती असा आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूप तिचा दिसत एक्सक्यूज मी बाई लक्ष असू द्या हॅलो नाही मी पहिलीच गोष्ट आहे मी मला अमोलदादांनी कार्यक्रम दिला बाईनी पण सांगितलं निकम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो मी पहिला सांगितलं होतं आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही मग काय होईल तो होईल आईचं गाव आणि बापाचं गाव पेटावूनच कार्यक्रम करणार बाई लक्ष असू द्या गण घेतो लक्ष असू द्या रंग बिरंगी साड्या नेसून जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील ना जाय माझे माय माऊली बसलेले आहेत ना रंगबिरंगी साड्या नेसून बाई ह्या वाडीतल्या बाई कोणी साडी कशी नेसणार नाही तशी नको मग त्याचा काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून सांगतोय बाई लक्ष असू द्या रंगबिरंगी साड्या नेसून जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील
नाचाया भक्त सदरा टोपी घालून येतील आरती ही बोलाया नाच धुमाली संगीत टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय पण प्रयत्न करतो लक्ष असू दे घरी येती हो गणराया घरी येतील हो गणराया रंगबिरंगी साडी नेसली जमतील हो आया बाया झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया रंगबिरंगी साडी नेसली जमतील हो आया बाया जिव्हा फुगडी टिपरी संगे लागतील नाचाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया बालगोपाली लुटी आनंद होऊन धुंद वाजू मृदुंग बालगोपाळ मोठी आनंद फुलमालांनी सजवणी अंगणी येती रांगोळी काढाया फक्त सदरा टोपी घालून येती आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया गौराई पुजून घरात आणली तिला हो सजवून पाण्या काठावर गौराई पुजून घरात आणली तिला हो सजवून दुःख घेवाटे गणरायाला विसर्जन कराया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया
हो गणराया घरी येता गणराया. थांबा बाजूला वेळ कमी कमी. यश दादा ढोलकीपट्टी यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडे 201 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद. आता गवळण बस खाली. बोले ना आता गवळण करू ना सुरुवात. बाई म्हणते मी पेटवतो, बाई मी वनवा लावतो, मी अशी किटला उडवतो. नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे. बाई तुम्ही किती ताणायचंय, किती इचकायचं इचका, तुमचा शेवट करणार विशाल निकमच आहे. नंतर म्हणे माझा बरोबर फोनच्या गायन शब्दाकडे लक्ष असतो. तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहो? तुम्हाला पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो. नंतर काय म्हणे गोकुलचा बदनाम, गोकुलचा हा बदनाम, गोकुळी हा बदनाम झाला, नंदाचा हा नंदळा. बोली ना. नंतर काय म्हणे या कारट्याचा लंगोट सोडा. लंगोट सोडा. तर लंगोट सोडल्यावर काय झालं माहिती काय? अहो ज्यावेळेस पेंड्याची फाटली तेव्हा राधेला मजाले वाटली आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गटली. साला राबताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेळी बया बघा गोकुळात पळत सुटली. मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो, मला असं लिहायला लागत नाही. राधे कुठं आहे? राधा हाय कुठे? लपून बसली. बोलायला भीती वाटते ना, मग एवढं चढून घ्यायचं नाही. मग आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही, आम्ही बोललो ह्याला जड जातो. आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं. आता सोडून द्या, पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना, तो अजिबात ठेवू नका. त्याला ना डबल मिनिंगचे लय सवय आहे आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात. म्हणजे हे बोलले ह्यांच्या पात्राखाली राहून पारे करायचं म्हणजे ह्याला गोड असा विषय आहे. नंतर काय म्हणे कालिया कालिया आहे ना, असा तुला धडाधड जो मारीन ना गोलिया बाई इसके आठवा. तू मला ह्या गोष्टी सांगूच नको. अशा भल्या भल्याला मी सडकून लागलोय, हागणं मतना बंद केलंय. तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई. नंतर काय म्हणे काल्या काल्या आहे, काल्या काल्या म्हणे तो काल्या असा तुझ्या हातात देईन ना असा ओल्या. तुम्ही चिमच्या चोल्या सांगते बाई. तुम्ही ह्या गोष्टी सांगू का? राधे खाय खाय. हेलो सुन ए माया जानू तू किधर है? इधर आ सामने. राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणकन झाली पाहिजे. 101 रुपयाचा पारितोषिक आहे. राधे कृष्णा का गाणं सुने की क्या? तशी परिस्मा मला फरमाईश आलेली आहे. बुवा ती प्रेमाची गवळण झाली पाहिजे. घेऊ तुमच्यासाठी नक्की. अरे आवाज येऊ दे की नाही? बाई वाल्या नरम मी तुम्हाला करीन गरम, टेन्शन नका धरू. तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार, टेन्शन नाही घ्यायचं. राधे कृष्णा का गाणं सुने की. अरे कृष्णाने केलं राधेवरती, मजनून केलं अरे लैलावरती. अगं तसंच सेम करतो, अगं तसंच सेम करतो. ए राधे गौरबोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. अगं तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसंच सेम करतो पोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. तसेच आज गवळण घेतोय. अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर. पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर. अरे हल्लीची राधा नाही करत कदर.
आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर. बाई लक्ष असू द्या, असू द्या. भेटी गाठीसाठी राधा झुलायची, भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी. पूर्वीची राधा कशी होती, गुणी होती, पण आताची राधा गुन्हेगार आहे, ही गुन्ही आहे. म्हणून सांगतो बाई, तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं म्हणून काळे काय सांगतात ऐकत ऐकत. भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी. ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून. आहे की नाही? सियाचा विषय आहे की नाही? सिया लिहिलं का तू? ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून, ही हल्लीची राधा खुनी. ही खुनी आहे म्हणून सांगतोय. भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना संगे फिरायची, भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, सकल कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा खुनी. कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा खुनी. भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना संगे फिरायची, भेटी गाठीसाठी राधा झुलायची, राणी मालिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. त्याने कड्यावरून माझे गळावळून, हाय हल्लीची राधा गुणी. त्याने कड्यावरून माझे गळावळून, हाय हल्लीची राधा गुणी. काना राधेची ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला भुलली. कानाची प्रीत बघा, काना राधेची ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला भुलली. लावणीला लावणीला गत केसांनी गळा, लावणीला गत केसांनी गळा, हिला ओळखेना स्वतःचा धनी, हिला ओळखेना स्वतःचा धनी. सकलते कड्यावरून मारते गळावळून, सकल कड्यावरून मारते गळावळून, हाय हल्लीची राधा गुणी. कड्यावरून मारते गळावळून, हाय हल्लीची राधा गुणी. सांग कसं करावं हे प्रेम, राधाबाई बघा प्रेमात करते गेम. सांग कसं करावं हे प्रेम, राधाबाई बघा प्रेमात करते गेम. झाली जीवानी मला विशाल जीवानी, झाली जीवानी मला विशाल जीवानी,
टाकले कड्यावरून माझे गळावलून टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा ही खुली कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा भेटी गाडीसाठी राधा सुरायची टाणीवाणी काना संगे फिरायची भेटी गाडीसाठी राधा सुरायची राणीवाणी काना संगे फिरायची होती पूर्वीची राधा गुणी होती पूर्वीची राधा गुणी टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा टाकले कड्यावरून माझे गळावलून टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा टाकले कड्यावरून माझे गळावलून हाय हल्लीची राधा तसेच बाईनी प्रश्न माझ्यावरती सोडला आहे बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना खरगाव मसळ्याची ही पूनम आगरकर दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल असा का विषय सडकून लागेल बोलो बोलो कुठे राधे रोहित वैकरे यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा माघारकर लगेच गरम होते अगं तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा माघारकर तुला मी फाट्यावर जरा काय बोललो की रक्ता निसते रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असं लाल भडक म्हणून काय सांगते बघा पूनम आगरकर नाव आहे मोठं किती जीवाने मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आई है ग्रेट करता सवाल उत्तर द्या थेट अवई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठ पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठ विषाद शाहीर आहे हजरत पूनम आगरकर नाव आहे मोठ विशाल शाहीर आहे हजरत करता सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण हाय खोट बाई तुमचं नाव आहे लय मोठ पण लक्षण हाय खोट तुमचं नाव आहे लय मोठं
मीराबा रिजाबाईंना हार्दिक शुभेच्छा करतो. दणकावून करा, शेवट करा, आपल्या हातात आहे. हा हा